Next problem is find directional derivative of phi is equal to 4y square z minus 2x z cube at 1 2 minus 1 along the line x minus 1 is equal to 2 into y minus 1 is equal to z minus 2. So here we have to find directional derivative. So we know that formula of dd. आपल्याला ddचा फॉर्म्युला माहिती आहे. dd is equal to del phi at point xyz dot a cap. मग इथे phi घ्या 4y square z minus 2x z cube. Find del phi. We know the formula of del phi I bar dou phi by dou x plus j bar dou phi by dou y plus k bar dou phi by dou z. याचा तुम्ही 3 डेरिव्हेटिव्ह घेऊन पॉईंट पुट करून सेपरेट तसं केलं तरी चालेल, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालेल. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा एकच टर्म आहे एक्सची, मग तिथे काय येईल 2z क्यूब आय बार. देन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 8yz जे बार. आणि विथ रिस्पेक्ट टू झेड काय येईल 4y स्क्वेअर मायनस 6xz स्क्वेअर के बार. टाका तो पॉईंट 1 2 minus 1 you will get 2i bar minus 16j bar plus 10k bar. That is your del phi. From that take the equation of line. प्रॉब्लेम मधून इक्वेशन ऑफ लाईन घ्या. x minus 1 is equal to 2 into y minus 1 is equal to z minus 2 राईट. त्यावरून काय करायचं आहे थ्रूआउट 2ने डिवाइड करून घ्यायचं आहे. थ्रूआउट 2ने डिवाइड करून घ्या. x minus 1 upon 2 y minus 1 upon 1 and z minus 1 upon 2. So you will get a point 2 1 2. हा पॉईंट मिळेल. त्यावरून ए बार काढा. ए बार इज इक्वल टू 2i बार प्लस जे बार प्लस 2k बार. बरोबर. तुमच्याकडे डेल फाय आलेलाच आहे. आय बार प्लस 2i बार मायनस 16j बार प्लस 10k बार आणि ए बार पण मिळाला. त्यावरून ए कॅप काढा आणि डेल फाय डॉट डी डीचा फॉर्म्युला वापरा. डेल फाय डॉट ए कॅप. तुम्हाला तुमचा आन्सर्स मिळून जाईल. येथे लक्षात. बघा इथे मी पूर्ण सॉल्व केलेलं आहे. इथे या ठिकाणी डी डी इज इक्वल टू 2i बार मायनस 16j बार प्लस 10k बार डॉट प्रोडक्ट विथ 2i बार प्लस j बार प्लस 2k बार अपॉन 3. सो युअर आन्सर इज 8/3. अंडरस्टूड. पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इज इक्वल टू 4x z क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर z ॲट 2 minus 1 2 along a line equally inclined with coordinate axis. So phi is equal to दिलेलं आहे 4x z cube minus 3x square y square z. त्यावरून डेल फाय काढा ॲट पॉईंट 2 minus 1 2. आता भरपूर प्रॉब्लेम झाले, तसंच तुम्ही करा ते कॅल्क्युलेशन. नंतर इथे अलॉंग अ लाईन इक्वली इन्क्लाइंड विथ ॲक्सिस म्हटलेलं आहे, कॉर्डिनेट ॲक्सिस. इक्वेशन ऑफ लाईन नीट लक्षात ठेवा. कॉर्डिनेट ॲक्सिसचा x upon 1 is equal to y upon 1 is equal to z upon 1. म्हणजे डिनॉमिनेटरला 1 1 1 येतो. आय बार जे बार के बार हा तुमचा युनिट वेक्टर येतो. ए बार इज इक्वल ए बार येतो. ए बार इज इक्वल टू आय बार प्लस जे बार प्लस के बार. त्यावरून मॉड ऑफ ए बार काढा आणि कॅल्क्युलेशन करा. बघा आन्सर येईल तुमचं 140/√3. पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. Show that f bar is equal to f of r into r bar is always irrotational. फंक्शन इथे मी परत लिहितो आहे. f of r into r bar is always irrotational and determine f of r such that f bar is solenoidal also. जर हे सोलेनॉइडल असेल तर याच्यावरून आपल्याला f of r काढायचं आहे. आणि हे आधी हे दाखवायचं आहे की हे इरोटेशनल आहे, ऑलवेज इरोटेशनल. मग आता त्यासाठी काय करा, डेल क्रॉस एफ बार घ्या आणि डेल क्रॉस फाय यू बारचा फॉर्म्युला वापरा. डेल क्रॉस फाय यू बारचा फॉर्म्युला वापरा. तुमच्या पुढचा कन्सेप्ट लगेच लक्षात येईल. सो यू विल गेट डेल क्रॉस एफ बार. फाईन डेल क्रॉस फाय यू बार फॉर्म्युला यूज करा आणि डेल ऑफ एफ ऑफ आर इंटू आर बार तसाच राहिला म्हणजे क्रॉस आर बार प्लस एफ ऑफ आर ॲज इट इज डेल क्रॉस आर बार. डेल क्रॉस आर बार 0 होऊन जाईल आणि इथे डेल ऑफ एफ ऑफ आर ज्यावेळेस तुम्ही वापराल त्यावेळेस काय होईल एफ डॅश ऑफ आर इंटू आर बार अपॉन आर आणि परत क्रॉस आर बार. आर बार क्रॉस आर बार पण 0 होऊन जाईल म्हणजे तो आन्सरच 0 होऊन जाईल. इथे लक्षात येते याची पण व्हॅल्यू 0 आहे डेल क्रॉस आर बारची आणि इथेही आर बार क्रॉस आर बार 0 झाला
त्यामुळे डेल क्रॉस एफ बार 0 आला. एफ ऑफ आर इंटू आर बार इज सोलेनॉइडल. आता जर एफ ऑफ आर इंटू आर बार इज इरोटेशनल. आता काय दिलेलं आहे, एफ ऑफ आर इंटू आर बार सोलेनॉइडल असेल तर एफ ऑफ आर काढायचं आहे. फॉर दॅट डेल डॉट एफ बार इक्वल टू 0 घ्या. मग डेल डॉट एफ ऑफ आर इंटू आर बारचा फॉर्म्युला वापरा, डेल डॉट फाय यू बार. डेल डॉट फाय यू बार वापरा. इथे फॉर्म्युले बघत चालायचे आणि व्यवस्थित सॉल्व करायचा. सो एफ डॅश ऑफ आर, डेल ऑफ एफ ऑफ आर इंटू आर बार प्लस एफ ऑफ आर इंटू डेल डॉट आर बार. डेल डॉट आर बारची व्हॅल्यू 3 टाका अँड डेल ऑफ एफ ऑफ आर काय वापरणार तुम्ही, एफ डॅश ऑफ आर इंटू आर बार अपॉन आर अँड सिम्प्लिफाय. तो एफ ऑफ आर एका बाजूला घ्या, आरच्या टर्म दुसऱ्या बाजूला घ्या आणि इंटिग्रेट करा. तुम्हाला मिळेल एफ ऑफ आर इज इक्वल टू सी अपॉन आर क्यूब. होप यू हॅव अंडरस्टूड इट. पुढचा, इफ यू बार अँड व्ही बार आर इरोटेशनल वेक्टर्स देन प्रूव्ह दॅट यू बार क्रॉस व्ही बार इज सोलेनॉइडल वेक्टर. इफ यू बार अँड व्ही बार काय दिलेलं आहे, इरोटेशनल म्हणजे काय, डेल क्रॉस यू बार आणि डेल क्रॉस व्ही बार काय 0 आहे. फॉर सोलेनॉइडल वेक्टर फील्ड आपल्याला काय पाहिजे, डेल डॉट एफ बार इक्वल टू 0 पाहिजे. मग डेल डॉट यू बार क्रॉस व्ही बार कन्सिडर करा. डेल डॉट यू बार क्रॉस व्ही बार कन्सिडर करा आणि तो फॉर्म्युला वापरा, यू बार इंटू डेल क्रॉस व्ही बार मायनस व्ही बार इंटू डेल क्रॉस यू बार. यू बार इंटू डेल क्रॉस व्ही बार मायनस व्ही बार इंटू डेल क्रॉस यू बार अँड यू विल गेट युझिंग इरोटेशनल. हे वरचे 2 वापरलं की लगेच आपल्याला मिळेल ते 0. देअरफॉर यू बार क्रॉस व्ही बार इज सोलेनॉइडल वेक्टर. अंडरस्टूड. पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. फाइंड द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इज इक्वल टू ई रेस टू 2x मायनस फाय मायनस झेड at point 1 1 1 in the direction of tangent to the curve x is equal to e raised to minus t, y is equal to 2 sin t plus 1 आणि z is equal to t minus cos t and at t equal to 0. आता बघा इथे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह विचारला आहे म्हणजे डेल फाय अगोदर काढून घ्यायचा. फाय दिला ई रेस टू 2x मायनस वाय मायनस झेड, त्यावरून डेल फाय काढा. 3 डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचे तुम्हाला तो मिळेल 2 आय बार मायनस जे बार मायनस के बार. पॉईंट पुट केल्यानंतर 1 1 1 पॉईंट पुट करायचा आणि इन द डायरेक्शन टू द टँजंट टू द कर्व म्हटलं आहे. मग कर्व कशी लिहितो आपण, आर बार. आर बार इज इक्वल टू एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. त्यात एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू टाका. एक्सची व्हॅल्यू आहे ई रेस टू मायनस टी, वायची व्हॅल्यू आहे 2 साइन टी प्लस 1, झेडची व्हॅल्यू आहे टी मायनस कॉस टी आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टी. सो डी आर बार बाय डी टी काय येईल तुमचा, मायनस ई रेस टू मायनस टी आय बार प्लस 2 कॉस टी जे बार प्लस ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन टी के बार आणि ॲट टी इक्वल टू 0 पुट करा. साइन टी 0 होऊन जाईल, कॉस टी 1 होईल, ई रेस टू 0 1 होईल. म्हणजे तुमचा आन्सर येईल मायनस आय बार प्लस 2 जे बार प्लस के बार. आणि त्यावरून त्याला ए बार म्हणा आणि ए कॅप काढा म्हणजे मॉड ऑफ ए बार काढून त्याला डिवाइड करा. सो हिअर डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू डेल फाय डॉट ए कॅप आणि मग तुमचा आन्सर येईल -5/√6. चेक करून घ्या कॅल्क्युलेशन. पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. फाइंड द अँगल बिटवीन सरफेसेस x² प्लस y² प्लस z² इज इक्वल टू 9 अँड z इज इक्वल टू x² प्लस y² मायनस 3 ॲट पॉईंट 2 -1 2. आता 2 पॉईंट इथे दिलेले आहे. 2 अँगल बिटवीन 2 सरफेसेस म्हणजे 2 लाईन पाहिजे आपल्याला. मग काय करायचं आहे, इथे जो सरफेस दिलेला आहे त्या पहिल्या सरफेसला तुम्ही φ1 म्हणा. या पहिल्या सरफेसला इथे नाव द्यायचं φ1, दुसऱ्या सरफेसला नाव द्यायचं φ2. मग आता काय करायचं, डेल φ1 काढायचा आणि डेल φ2 काढायचा. डेल φ1 आणि डेल φ2 काढायचा. इथे ए आणि बी घेतलेलं आहे पण तुम्ही φ1 φ2 वापरताय त्यामुळे φ1 φ2 वापरलं तरी चालेल. मग काढा दोन्हींवरून डेल φ1 आणि डेल φ2. तुमच्या लक्षात येईल इथे सिम्पल डेरिव्हेटिव्ह आहे 2x आय बार प्लस 2y जे बार प्लस 2z के बार. 9चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. दुसऱ्या याच्यामध्ये पण तसंच आहे, फक्त इथे सेकंड टर्म लिहिताना व्यवस्थित लिहा. x² प्लस y² मायनस 3 आणि तो z या बाजूला घेऊन टाकायचा RHSला म्हणजे मायनस z आणि इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये येईल. म्हणजे तो येईल 2x आय बार प्लस 2y जे बार मायनस के बार आणि हा झाला तुमचा डेल φ1 बरोबर. त्यावरून मॉड काढा आणि मग तुम्हाला वेक्टर जो पाहिजे यालाच तुम्ही ए बार आणि बी बार म्हटलं तरी चालेल. त्यावरून मॉड ए बार मॉड बी बार काढून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता किंवा डायरेक्ट डेल φ1 डेल φ2 वापरलं तरी चालेल. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. कॉस थिटाचा फॉर्म्युला आपला ए बार डॉट बी बार आपण मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार.
त्यावरून तुम्ही आन्सर काढा. तुमचा आन्सर येईल कॉस इनवर्स ऑफ 8/3√21. नेक्स्ट आहे इफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इज इक्वल टू ax² प्लस by² प्लस cz² ॲट पॉईंट 111 हॅज मॅक्सिमम मॅग्निट्यूड 15 in the direction parallel to the line x-1/2, y-3/-2, z/1. Find values of ABC. आता हा प्रॉब्लेम सेम आपण जसं केलेलं आहे मागे 12चा प्रॉब्लेम होता तसंच आहे. डेल फाय काढा, तो ABC मध्ये येईल बरोबर. तो पॉईंट पुट करा 111 म्हणजे पूर्ण ABCमध्ये व्हॅल्यू शिल्लक राहील. त्यानंतर मॉड ऑफ डेल फाय दिला आहे 15. इक्वेशन ऑफ लाईन जो आहे इक्वेशन ऑफ लाईनवरून ए बार काढा डिनॉमिनेटरचे पॉईंट घेऊन 2 बार मायनस 2j बार प्लस k बार आणि त्यावरून मॉड ऑफ ए बार काढा ए कॅप काढा. डेल फाय अपॉन मॉड ऑफ डेल फाय इज इक्वल टू ए कॅप म्हणजेच ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार इक्वेट करा आणि सिम्प्लिफाय करा. कॅल्सीने सॉल्व करा, तुम्हाला सहज आन्सर मिळतील. येत आहे लक्षात. बरं, इफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इज इक्वल टू aXy minus byz plus cxz at point 111 has maximum magnitude 4 in the direction parallel to z axis. Find values of ABC. आता इथे 15 ऐवजी 4 दिलं आहे. सेम कॅल्क्युलेशन आहे, फक्त इथे लाईन न देता z ॲक्सिस दिला आहे. z ॲक्सिससाठी k बार घ्यावं लागेल. काढा डेल फाय काढा, त्याच्यानंतर ॲट पॉईंट 111 तिथे सबस्टिट्यूट करायचा. नंतर मॉड ऑफ डेल फाय दिला आहे 4. मग इथे ए बार मात्र झेड ॲक्सिस असल्यामुळे के बार घ्यायचा. इथे माझ्याकडून चूक झाली आहे, इथे मी झेड बार घेतला आहे त्याऐवजी के बार घ्यायचा फक्त बरोबर. मग के बार विथ के बार इक्वेट करायचा आणि बाकीचे जे आय बार बी बार ते 0 से इक्वेट करायचे. सो यू विल गेट a प्लस c इक्वल टू 0, a मायनस बी इक्वल टू 0 आणि c मायनस बी इक्वल टू 4. ते कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर काढा. तुम्हाला येईल a इक्वल टू -2, b इक्वल टू -2, c इक्वल टू 2. Next one is find the directional derivative of phi is equal to xy² plus yz³ plus zx² at point again 111 है. Along a line equally inclined with coordinate axis. आपण आत्ताच equally inclined with coordinate axis चा प्रॉब्लेम घेतला आहे. इक्वेशन ऑफ लाईन काय येते x/1, x/1, y/1, z/1. हा कन्सेप्ट तिथे वापरायचा आहे. म्हणजे ए बार येईल आय बार प्लस जे बार प्लस के बार. त्यासाठी डेल फाय 1 काढा, ॲट पॉईंट 111 पुट करा आणि नंतर ए बार काढून मॉड ऑफ ए बार √3 येईल आणि कॅल्क्युलेशन करा. येते लक्षात. अगदी सिम्पल, सहज सॉल्व करायचं. आता बघा आयडेंटिटीचा एक प्रॉब्लेम आलेला आहे. प्रूव्ह दॅट डेल स्क्वेअर एफ ऑफ आर इज इक्वल टू d²f/dr² प्लस 2/r df/dr बरोबर. म्हणजे असं लिहिता येईल तुम्हाला f'∩r प्लस 2/r f'/r. नो प्रॉब्लेम. आता डेल स्क्वेअर एफ ऑफ आर त्यासाठी पहिलं डेल ऑपरेट करा. डेल ऑफ एफ ऑफ आर काय येईल f'/r इंटू r/r. आता परत आणखीन एक डेल ऑपरेट केला काय होईल डेल स्क्वेअर एफ ऑफ आर इज इक्वल टू डेल ऑफ f'/r इंटू r/r. मग इथे तुम्ही डेल डॉट फाय यू बारचा फॉर्म्युला वापरा. त्यासाठी f/r हा स्केलर एकत्र घ्या आणि आर बार जो आहे तो व्हेक्टर आहे त्यामुळे तो आपण बाजूला ठेवला. मग डेल डॉट फाय यू बारचा फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहे. मग इथे तुम्हाला वापरायचा आहे डेल डॉट फाय यू बारचा फॉर्म्युला. मग काय येईल डेल ऑफ f/r आर बार ॲज इट इज डॉट करून प्लस f'/r तसंच राहिला डेल डॉट आर बार. डेल डॉट आर बारची व्हॅल्यू 3 टाका आणि आता f'/rचा डेरिव्हेटिव्ह घ्या. u/v रूल वापरा. काय येईल r आणि परत आरचा डेरिव्हेटिव्ह येईल r/r मायनस f'/r ॲज इट इज आरचा डेरिव्हेटिव्ह येईल r/r अपॉन r² आणि आर बार जसं तसा डॉट आर बार जसं तसंच आणि पुढचा येईल 3f'/r. आता तो आर जो आहे r/r तो कॉमन काढा. r/r जो आहे तो कॉमन काढा म्हणजे r डॉट r बार होईल r² बरोबर. तो r² आणि आतमध्ये जो r² तो कॅन्सल करा. 1/r मध्ये मल्टिप्लाय करा आणि सिम्प्लिफाय करा. तुम्हाला तुमचं आन्सर मिळेल f'∩r प्लस 2/r f'.